आज मी बनवलेला आहे बटाटा वाटाणा रस्सा। जर तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल, छोटासा पूजा असेल, बारसं असेल किंवा काही एखादं फंक्शन असेल, तर तुम्ही असा बटाटा वाटाणा रस्सा तुम्ही बनवू शकता। माझी 100% गॅरंटी आहे, सर्वांना खूप खूप आवडणार। तर नक्की एक लाईक जरूर। नमस्कार, राम राम मंडळी। आज कार्तिकी एकादशी निमित्त मी बनवणार आहे बटाटा आणि वाटाण्याचा रस्सा, अगदी झणझणीत आणि मस्त असं। तर हे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत, वाटाणे सोलून घेतलेले आहेत। इथे घेतलेले आहे कोथिंबीर, लसूण, अद्रक, सुकं खोबरं, कढीपत्ता, कांदा आणि टमाटर। तर आता मी हा जो मसाला आणि कांदा टमाटर आहे याचं मी वाटण करून घेते। नंतर तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये मी बटाटा वाटाण्याचा रस्सा दाखवणार आहे। कांदा टमाटर आणि जे आपण खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला होता त्याचं हे वाटण केलेलं आहे। आणि इथे घेतलेला आहे काळं तिखट, हळद, हा घेतलेला आहे सुहानाचा मिसळ मसाला आणि हे गरम मसाला घेतलेला आहे। तर चला आता मस्त असा झणझणीत आपण बटाटा वाटाण्याचा रस्सा करूया। मी कढई गरम करायला ठेवली होती, कढईमध्ये घालूया आपण तेल। काल काय तळलं होतं ह्याच्यामध्ये आपण आळूची बडी, तेच तेल राहिलेलं आहे। तर तेल पण छान गरम झालं की आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा, म्हणजे कसा त्याचा स्वाद पूर्ण तेलामध्ये उतरला पाहिजे त्यासाठी। आता जरा वेगवेगळ्या पद्धती आपण बनवायच्या असतात जेवणाच्या, गॅस कमी करूया। आणि हा जो सगळा मसाला आहे, काळा तिखट, गरम मसाला, सुहाना मिसळ मसाला आणि हळद, हे आपण तेलात टाकायचे आणि मसाला छान हा त्याच्यात फ्राय करून घ्यायचा। गॅस कमी करायचा बरं का, म्हणजे याचा सगळा कच्चा वास निघून जातो। आता हा आपण मसाला तेलात टाकला की आपण जो वाटण केलेला मसाला आहे तो घालायचा। भाजीला किती छान आणि अशी मस्त चव येते, जरा ट्राय करून नक्की बघा। आता आपण हा मसाला छान तेल सुटेपर्यंत हे जे वाटण केलेलं आहे ते चांगलं असं मस्त फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कच्चा वास नाही राहिला पाहिजे। बघा त्या मसाल्याचा इतका खमंग वास येतोय ना, आपण जो तेलात अगोदर मसाला टाकला त्याचा। छान मसाला भाजला गेलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे याला। आता ह्याच्यात आपण वाटाणे घालून घेऊया आणि जरा 2 मिनिटं आपण वाटाणे त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया। पकडीचा आधार घ्यावा लागतो। वाटाणे मी छान या मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण बटाटा आणि हे पण आपण व्यवस्थित एकजीव मसाल्यामध्ये बटाटा फ्राय करायचा आहे। तोपर्यंत मी एका साईडला थोडं पाणी गरम करून घेते, जेणेकरून आपल्याला त्या बटाटा रस्सा बनवायचा त्यासाठी। तर बघा मी चांगला हे बटाटा आणि वाटाणा मस्त मिक्स करून घेतलाय। त्या साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे, मी गॅस बंद करते आरामात आणि ह्याच्यात टाकून घेते। आणि आता बटाटा वाटाणा शिजेपर्यंत बाकीची कामं माझी उरकून घेते, कारण हा रस्सा पूर्ण आटणार आहे बटाटा शिजताना म्हणून। आणि रस्सा आहे ना कमी होणार आहे त्यासाठी मग। आणि ह्याच्यात राहिले सगळ्यात म्हणजे महत्वाचं राहिलेलं आहे ते मीठ। ह्याच्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि हे एक मिक्स करून घेते। आणि आता गॅस कमी करून आरामात हा बटाटा वाटाणा रस्सा शिजू देऊया। बघा हा झाला आपला बटाटा वाटाण्याचा रस्सा, मस्त तयार झालेला आहे। काय छान तरी आलेली आहे बघा, खूप मस्त आहे की नाही। तर तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा सुक्या चपातीसोबत असं तुम्ही खाऊ शकता। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता बघा मी एका वाटीमध्ये घेते काढून। गरम भात आहे, चपाती आहे, त्याच्यासोबत खूप छान लागते ही बटाट्याची भाजी। जर तुमच्या घरामध्ये छोटासा काही प्रोग्राम असेल, पूजा वगैरे काही असेल, तर तुम्ही काही कार्यक्रम असेल तर तुम्ही अशी बटाटा वाटाणा रस्सा नक्की बनवा। सगळ्यांना, बहुतेक सगळ्यांना आवडणार, याची 100% माझी गॅरंटी आहे। तर बघा ह्याच्यावर घालूया आपण कच्ची कोथिंबीर। तर बटाटा वाटाणा याची रेसिपी मी बनवलेली आहे, तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट